Question number 4. The average of 6 number is 15.5. The sum of first 5 numbers is 75. Find the sixth number. आपल्याला याच्यामधला 6 नंबर फाइंड करायचा आहे आणि टोटल आपल्याला नंबर्सची ॲव्हरेज किती दिलेलं आहे 6 नंबरचं 15.5. तर आपल्याला टोटल सम फाइंड करून घेऊ याच्यावरून आपण. टोटल सम किती होईल याची 6 नंबर्सची ॲव्हरेज दिलेलं आहे पण आपल्याला सम फाइंड करणं आवश्यक आहे. तर टोटल सम किती होईल 6 नंबरची 6 मल्टिप्लाय 15.5. 6 मल्टिप्लाय 15.5 म्हटलं म्हणजे किती येईल त्याचे आन्सर्स 6 पंचवीस 15 म्हटलं म्हणजे 93. म्हणजे टोटल सम किती होईल 6 नंबरच्या ॲव्हरेजची 93. त्यानंतर काय करायचं आहे द सम ऑफ फर्स्ट 5 नंबर्स इज 75. म्हणजे 5 नंबरची सम किती दिलेली आहे 75. तर आता काय करायचं आहे हे सम जी आहे 75 आणि 93मधून सबट्रॅक्ट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला एका नंबरची सम भेटू शकते. काय करू आपण रिड्यूस सम ऑफ फाइव नंबर्स. फर्स्ट 5 नंबरची सम जी आहे ती 75 ते सबट्रॅक्ट करू. किती आहे 75 आहे. त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे आपल्याला. 93 मायनस 75 किती 93 मायनस 75 18. तर आपल्याला काय 6 नंबर फाइंड 6 नंबर. तर 6 नंबर काय झाला 18. हा झाला 6th नंबर 18. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 5 बघा. विनय वर्क्स डेली फॉर 4 hours. ही इज पेड 6,000 rupees फॉर 30 days. हाऊ मच मनी डज ही गेट पर अवर. म्हणजे त्याला मनी किती भेटते पर अवरला किती तास म्हणजे प्रत्येक तासाला किती पैसा भेटेल हे काढायचं आहे आपल्याला. आणि विनय नावाचा मुलगा आहे तो किती डेली वर्क करतो 4 तासाचं वर्क करतो रोज. तर आपल्याला काय करायचं आहे ही इज पेड 6,000 फॉर 30 days. तर 30 दिवसाच्या आधी तास काढून घेऊ आपण. 30 दिवसाचे 30 days अवर काढून घेऊ आपण. 30 days अवर कसं काढता येईल किती आहे डेलीचे 4 hours मल्टिप्लाय 30 days. काय येईल याचा आन्सर 120 hours. म्हटलं म्हणजेच 30 दिवसाचे अवर्स किती होतात 120 hours होतात. आपल्याला फाइंड काय करायचं आहे ही गेट पर अवर्स म्हणजे प्रत्येक तासाला किती भेटेल त्याला पर अवर्स मनी. पर अवर मनी कसा काढता येईल तर टोटल पैसे किती दिलेले आहेत त्याला भेटतात किती 30 दिवसाचे पैसे 6,000 रुपये. 6,000 डिवायडेड बाय जेव्हा पर अवर्स काढायचे असते पर जेव्हा शब्द येतो तेव्हा डिव्हिजन करायची असते 6,000 अपॉन हे अवर्स 120 hours. 30 दिवसाचे अवर्स किती होतात 120. म्हटलं म्हणजे याचे आन्सर किती येईल 0 0 गेले 12 पंच 60 म्हटलं म्हणजे 50 रुपीज 50. पर अवर्स किती भेटतील त्याला 50 रुपये भेटतील. ऑप्शन नंबर डी. 6 नंबरचा क्वेश्चन बघा. अ क्रिकेटर हॅज ॲन ॲव्हरेज ऑफ 28 runs in 24 innings. How many runs must he score in the 25th inning to make his average 29? हा 2021ला आलेला क्वेश्चन आहे. बघा याला कसं सॉल्व करायचं आहे. अ क्रिकेटर हॅज ॲन ॲव्हरेज दिलेला आहे क्रिकेटरचा 28 runs in 24 innings. म्हणजे 24 इनिंगमध्ये त्याने 28 रन काढल्याचा ॲव्हरेज आहे. तर टोटल रन किती काढले ते काढून घेऊ आपण. टोटल रन्स इन 24 innings. 24 इनिंगमध्ये टोटल रन किती काढले कसं काढसाल ॲव्हरेज मल्टिप्लाय इनिंग्स. 24 गुणिले 28 करायचे किती येतील 24 18 किती येतील 672 रन्स. 672 रन्स त्यांनी 24 इनिंगमध्ये काढले टोटल रन्स. आता पुढं काय दिलेलं आहे हाऊ मेनी रन्स मस्ट ही स्कोअर. म्हणजे त्याला किती रन आणखीन स्कोअर करावं लागतील 25th innings टू मेक द ॲव्हरेज 29. म्हणजे 29 ॲव्हरेज बनवण्यासाठी 25 इनिंगमध्ये त्याला किती रन करावं लागतील. तर आपल्याला काय काढायचं आहे मग 25 इनिंगचे टोटल रन काढायचे. टोटल रन्स इन 25 innings ते कसे काढायचे 20 ॲव्हरेज दिलेलं आहे. ॲव्हरेज 29 मल्टिप्लाय हा 25 म्हणजे आन्सर्स किती येईल याचं 725 रन्स. म्हणजे 25 इनिंगमध्ये टोटल 725 रन झाले आणि 24 इनिंगमध्ये 672 रन झाले. आता काय करायचं 25 इनिंगमधून 24 इनिंगचे रन सबट्रॅक्ट करून टाकायचे. म्हटलं म्हणजे त्याला 29व्या म्हणजे 25 इनिंगमध्ये किती रन झाले ते आपल्याला समजून येईल. देअरफॉर 725 मायनस 672 इज इक्वल टू 53 किती सबट्रॅक्शन रन्स 53.
53 रन्स एवढं ॲन्सर येईल. तर ॲव्हरेज रन किती बनतील त्याचे? 53 रन्स. ऑप्शन नंबर डी. बघा 7 नंबरचं, द प्राईज ऑफ मोपेड इज 7,250 रुपीज. द प्राईज ऑफ स्कूटर इज 3,750 मोअर दॅन द प्राईज ऑफ मोपेड. व्हॉट इज द टोटल प्राईज ऑफ द मोपेड अँड स्कूटर. म्हणजे मोपेड आणि स्कूटर दोघांनी मिळून प्राईस फाइंड करायची आपल्याला. खूप सोपं गणित आहे बघा. आपल्याला स्कूटरची प्राईस किती दिलेली आहे? 3,750 ही जास्त आहे कुणापेक्षा? मोपेडपेक्षा. तर देअरफोर प्राईज ऑफ स्कूटर कशी आहे? इज मोर. तर कसं येईल मग? मोपेडची प्राईस किती आहे? 7,250. याच्यापेक्षा 3,750 जास्त आहे, म्हणजे याच्यामध्ये ॲड करायला लागेल 3,750. दोघांची ॲडिशन करून किती येईल? किती रुपये येतील? 11,000 रुपये येतील. ठीक आहे. म्हणजे प्राईज ऑफ स्कूटर काय होईल? 11,000 रुपये होईल. त्यानंतर मग आता टोटल प्राईस फाइंड करायचं आहे. टोटल प्राईस म्हणजे दोघांमिळून, म्हणजे मोपेडची प्लस स्कूटरची. मोपेडची प्राईस तर माहीतच आहे आपल्याला 7,250 प्लस 11,000 स्कूटरची. दोघांची ॲडिशन करून किती येईल आन्सर? दोघांची ॲडिशन केली तर किती येते? 1,825 आणि 0 इतके रुपये, म्हणजे 18,250 रुपये एवढी टोटल प्राईस होईल स्कूटरची आणि मोपेडची मिळून. तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. व्हिजिट करतील हे फाइंड करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? टोटल व्हिजिटर्सची संख्या काढायची आहे. हे 2015ला आलेला प्रश्न आहे हा. बघा आता फ्रायडेला किती व्हिजिट करतात सर्कसला? फ्रायडे व्हिजिटर्स किती आहेत? 1,250 पीपल. त्यानंतर आता सॅटर्डेला काय म्हणतो? 3 टाइम्स ॲज मेनी पीपल व्हिजिटेड ऑन सॅटर्डे. म्हणजे सॅटर्डेला किती व्हिजिट करतात? सॅटर्डेला 3 टाइम्स ऑन फ्रायडे, म्हणजे 3 टाइम्स कुणाच्या? फ्रायडेच्या. फ्रायडेला व्हिजिटर्स किती होते? 1,250. याच्या 3 टाइम्स म्हणजे 3 × 1,250 करायचे. किती येईल आन्सर याचं? 3,750. एवढे पीपल्स काय होतात? सॅटर्डेला व्हिजिट करतात. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे? पीपल टेकन टुगेदर व्हिजिटेड. टेकन टुगेदर म्हटलं म्हणजे दोन्ही मिळून, सॅटर्डे प्लस फ्रायडे दोन्ही मिळून किती होतील? दोघांची ॲडिशन करू आपण. सॅटर्डेला किती होतात? 3,750 प्लस 1,250 हे फ्रायडेला. दोघांची ॲडिशन किती येईल? 0 0 0 इथं 5, म्हणजे टोटल 5,000 पीपल एवढे लोक व्हिजिट करतील दोन्ही दिवस मिळून. ऑप्शन नंबर बी आन्सर येईल. 9th नंबरचं क्वेश्चन बघा. देअर आर 14 रोज इन ए पार्किंग लॉट. इफ इन एव्हरी रो देअर आर 420 स्लॉट्स फॉर पार्किंग कार्स, देन फाइंड द टोटल नंबर ऑफ स्लॉट्स फॉर पार्किंग कार्स. 2010ला आलेला क्वेश्चन्स आहे बघा. देअर आर 14 रोज म्हणजे किती रोज आहेत? एकूण रांगा किती आहेत? 14 रांगा आहेत. पार्किंगबद्दल बोलतोय. 14 रांगा आहेत पार्किंगच्या. आणि एका रांगेमध्ये किती स्लॉट्स ठेवलेले आहेत त्यांनी? 420 स्लॉट आहेत एका रांगेमध्ये. अशा रांगा किती आहेत? 14. म्हणजे एकूण आपण काय करू शकतो? 14 रांगेमध्ये किती स्लॉट्स असतील हे फाइंड करू शकतो सर्वात आधी. तर टोटल रोज किती आहेत? 14. स्लॉट्स किती आहेत? 420. याच्यावरून टोटल स्लॉट्स फाइंड करू शकतो आपण. टोटल स्लॉट्स इज इक्वल टू 420 मल्टिप्लाय 14. किती होते याचं? 0 8 8 5 5880. ऑप्शन नंबर बी. दावा क्वेश्चन बघा. इन ए स्कूल देअर आर 704 डेस्क टू बी प्लेस इन 22 रूम्स. इफ the same number of desks is placed in each room, how many desks will be placed in each room. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? प्रत्येक रूममध्ये किती डेस्क ठेवल्या जातील याची संख्या काढायची आहे. तर एक शाळा आहे. एका शाळेमध्ये 704 डेस्क आहेत आणि त्यांना 22 रूममध्ये म्हणजे 22 क्लासरूममध्ये ठेवायचं आहे त्यांना. तर प्रत्येक रूममध्ये किती डेस्क येतील हे आपल्याला ॲन्सर काढायचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? प्लेस इन ईच रूम म्हणते. जेव्हा ईच शब्द आला ना
तर तेव्हा डिव्हाइड करायचं असते. एवढं ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डेस्क पर रूम. डेस्क पर रूम जर काढायचं असेल तर टोटल किती आहे डेस्क, टोटल डेस्क आहेत, टोटल डेस्क डिवायडेड बाय नंबर ऑफ रूम्स. रूम्स म्हणजे क्लासरूम्स आहेत ते. टोटल आहेत 704 डिवायडेड बाय रूम्स आहेत 22. ॲन्सर काय येईल याचं, 22 740ला जर डिवाईड केलं तर 32. ॲन्सर येईल 32. ऑप्शन नंबर 1 ए. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये 32 डेस्क येतील. बघा 11 नंबरचा क्वेश्चन. इफ यक्स अपॉन 25 इज इक्वल टू 196 अपॉन यक्स, देन यक्स इज इक्वल टू, म्हणजे यक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा क्वेश्चन 2021ला आलेला आहे. बघा अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा. तर यक्स अपॉन 25 दिलेला आहे इज इक्वल टू 196 अपॉन यक्स. तर यांचा क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचा, यक्स इंटू यक्स आणि 25 मल्टिप्लाय 196. कारण की हे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय दिलेल्या आहेत, इक्वल दिलेल्या आहेत. आपल्याला फाइंड यक्सची व्हॅल्यू काढायची आहे. अशा सिच्युएशनमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं. यक्स इंटू यक्स इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय 196. यक्स इंटू यक्स किती होतो, यक्स स्क्वेअर होतो. 25 मल्टिप्लाय 196 जर केलं आपण 25 तर 4900 एवढं ॲन्सर येईल. त्यानंतर आपल्याला यक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर यक्स इज इक्वल टू, हा स्क्वेअर आहे तर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट करायचं आहे. तर म्हटलं म्हणजे याचं काय येईल मग, अंडर रूट 4900. देअरफॉर याचा ॲन्सर इकडे लिहितो मी. एक्सची व्हॅल्यू काय येईल, अंडर रूट 4900 म्हटलं म्हणजे अंडर रूट 49 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 7चा. हा 7 आणि या 2 झिरो बदल्यात 1 झिरो, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 70. ऑप्शन नंबर बी.